तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या MSK व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे या मॅडमचा वाढदिवस, म्हणजे सुचिताचा आज बर्थडे आहे 22 नोव्हेंबरला. तर आज आम्ही देवदर्शनाला निघालो आहेत, म्हणजे आमच्या वसई विरार इथेच नालासोपारामध्ये वगैरे स्वामी समर्थांचं मठ, गणपती मंदिर. तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सगळं बघायला भेटणार आहे, तर तुम्ही बघा आणि नक्की जरूर भेट द्या. क्रिशा मला चष्मा लावते, तो पण उलटा, गॉगल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला भेटूया आपण. तर आताच आम्ही भुईगाव येथील स्वामी समर्थ मठमध्ये आलो आहोत. तर इथे बघू शकतात तुम्ही अष्टविनायकांचे फ्रेम, साईबाबांचं मंदिर आहे. तर देवींच्या देखील फ्रेम आहेत इथे. आणि मठाचा प्रवेशद्वार बघा किती सुंदर सजवलेला आहे फुलांनी. तर स्वामींचं दर्शन घेऊया आपण समोरच. खूप छान अशी सजावट केली आहे इथे. तर मठात दर्शन घेऊन आपण चाललो आहोत पुढच्या दर्शनासाठी. तर निर्मळची जत्रा देखील भरलेली आहे. तर आता आपण आलो आहोत वाघोली येथील शनी मंदिरामध्ये. तर ही आहे शनी भगवानांची सुंदर देखणी मूर्ती. शनी मंदिराला लागूनच इथे श्री संत बाळूमामा यांचं मठ देखील आहे. तर तिथे आम्ही दर्शन घेतलं बाळूमामांचं. सुंदर अशी मूर्ती आहे. आणि नंतर आम्ही आलो श्री स्वामी समर्थ मठ वाघोलीलाच, जे अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे तिथे हे मठ आता नव्याने सुरू झालेलं आहे. ही स्वामींची मूर्ती पहा किती सुंदर आहे. क्रिशा स्वामींचे दर्शन घेऊन आता आम्ही अंडरग्राऊंड गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आहे. तर हे आहे अंडरग्राऊंड गणपती मंदिर, जे की वाघोलीलाच आहे. आणि आता स्वामी समर्थ मठ जो आपण बघितला तो नव्याने ती सुरू झालेला आहे. तर या मंदिराबाबतची मी एक शॉर्ट व्हिडिओ देखील टाकली आहे आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही ती पाहू शकता. त्याच्यावर मी संपूर्ण माहिती दिली आहे. जर कोणाला इकडे अभिषेक वगैरे करायचा असेल तर इकडे बोर्ड लावलेला आहे, तुम्ही त्यानुसार अभिषेक पूजा करू शकता इथे. आणि हा असं काही मंदिर दिसते. आता आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आलो आहे. बाहेर असं झोपाळा गार्डन बनवलं आहे, छोटे मोठे सगळेच इथे आनंद घेऊ शकता. आणि मंदिर परिसरातच हे शंकराचं देखील मंदिर आहे. इथे बघ, दिशा चला. तर आता देवदर्शन करून आम्ही खाण्यासाठी आलो, कारण भूक लागली होती आणि त्रिशाला खायचा होता पिझ्झा. तर आम्ही पिझ्झा बर्गर खाण्यासाठी आलो आहोत. भैया मॅडमचा पिझ्झा आलेला आहे. आता तिचा बर्गर अर्धा संपला पण. तर आता वेळ आहे संध्याकाळची आणि बड्डे सेलिब्रेशनची. तर आता आम्ही आलो आहोत केक कटिंग करण्यासाठी एका हॉटेलमध्ये.
तर अशा प्रकारे आम्ही सुचिताचा वाढदिवस साजरा केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.